आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे का नॉर्मली कसं एअरपोर्टवर खूप जास्त हाय सिक्युरिटी असते, पण यावेळेस सगळ्यात जास्त सिक्युरिटी बघायला मिळाली. कारण की नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेले आहे पहाटेचे 2:15 आणि आम्ही सगळे तयार झालेलो आहोत भारतामध्ये येण्यासाठी. आणि आमच्या चौघांचे लुक असे आहे बघा. आम्ही ट्रॅकसूट घातलेले आहे आणि परिबेलाचा दाखव बेलावरती. परिबेलाचा ट्रॅव्हल लुक असा आहे. छान 2 पोनीज बांधलेले आहे त्यांना आणि एकदम छान दिसत आहेत त्या दोघी. आणि आपण कुठे चाललोय बेला? इंडियाला. ये तर आपली जर्नी कशी असणार आहे? हो, तर आपण आता इतक्या अगोदर पॅरिसला जाणार आहोत कारने. जसं नेहमी जातो तसंच जायला 4 तास लागतील. थोडं थांबावं लागेल, तर मग त्यामुळे आम्ही लवकर निघतोय. आपली जी फ्लाईट आहे पॅरिसवर ती 10:30 वाजता, तर ऑलमोस्ट 7च्या आसपास आपण इथे पोहोचू. म्हणजे वेळेवर पोहोचू. आणि ती पुढे फ्लाईट कशी असेल तर आपण एअरपोर्टवरती गेल्यानंतर आपण पूर्ण डिटेलमध्ये सांगू. तर आता निघायचं? हो, निघायचं. चला. बॅग्स वगैरे तर ऑलरेडी आम्ही ठेवलेले आहे कारमध्ये, फक्त आपल्याला निघायचंय. चला, ते आता फक्त परीची बॅग राहिली, बाकी सर्व गाडीमध्येच आहे. चला निघूया मग. चल निघालो आम्ही. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. लेट्स गो. आता फ्रान्समध्ये आहोत आपण आणि पहिला टोल लागलेला आहे. आपल्याला आता गाडी चार्ज करायची आहे. आता वाजलेले आहे 4:20. ऑलमोस्ट 2 तास झालेले आहे. आम्ही गाडी चार्जिंगला लावलेली आहे इथे आणि मनोज थांबतील. मी पटकन जाऊन कॉफी घेऊन येते. चला. आणि समोर आहे तो हायवे आहे. कॉफी. गाडीची चार्जिंग झालेली आहे. कॉफी घेतली. कॉफी खूप छान होती. आणि आता वाजलेले आहे 4:45. अजून 2 तास आहे पॅरिस एअरपोर्टला पोहोचायला. चला, परत निघालो आम्ही. A few moments later. सकाळचे 5:30 झालेले आहे आणि आता थोडासा उजेड झालेला आहे, त्याच्यामुळे मला आता व्हिडिओ शूट करता येतोय. अगोदर खूप अंधार होता. लाईट लावली होती गाडीमध्ये, तरी पण मग काही एवढं काही दिसत नव्हतं. तर म्हटलं आता थोडंफार दिसतंय, तर चला व्हिडिओला सुद्धा सुरुवात करूया. आणि परिबीला दोन्ही झोपलेले आहेत. ब्लँकेट घेऊन आलो होतो ॲक्च्युली, गाडीमध्येच ठेवणार आम्ही नंतर. पण कसं गाडीमध्ये बसल्यावर हीटर असतं, पण मग कधी कधी परिबीला ब्लँकेटसुद्धा लागतं, म्हणून ते कॅरी केलेलं आहे. आणि दोघी झोपलेले आहेत. बेला तर बसली 5-10 मिनटं जागी राहिली. त्यानंतर तिने डोक्यावर जसं ब्लँकेट घेतलेलं आहे तशीच झोपलेली. आता 2.5 तास होऊन गेले, झोपलेलीच आहे ती. आणि अगोदर एक टोल लागला होता, आता दुसरा टोल लागलेला आहे. आणि इथे आपल्याला आता पैसे पे करायचे आहे. अगोदर तिकीट घेतलं होतं आपण, आता इथे पैसे पे करू आपण. 6:38 झालेले आहेत आणि 5 मिनिटाच्या अंतरावर, 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर आता एअरपोर्ट आहे. परिबेला दोन्ही झोपलेले आहे. मला पण थोडीशी झोप लागली होती ॲक्च्युली, पण परत मी उठले आणि आता पोचू एअरपोर्टला, हो ना. पण गाडी आपल्याला दुसरीकडे पार्क करायची आहे, तर ते जवळच आहे. असं इन्फॉर्मेशन देऊ आम्ही तुम्हाला. आम्हाला जायचं आहे टर्मिनल 1ला.
तर इथे आपण गाडी लावून पटकन सगळं सामान काढून घेऊ. चला परी बेला उठली बाबू तू? झाली झोप? चला हो हो चला उठ उठ. दीदीला उठव, दीदीला उठव बेला, दीदीला उठव. 2 ट्रॉली लागणार आहे आम्हाला कारण की बॅग जास्त आहे. ती मनोजने ट्रॉली घेतलेली आहे, ही मी घेतली. आता आम्ही टर्मिनल 1च्या आतमध्ये चाललो आहोत. चला परी झाली झोप बाबू? हा बाबू फ्रेश वाटते? आणि बेला मॅडम त्या ट्रॉलीमध्ये बसलेल्या आहेत. ती तर 4 तास झोपली कंटिन्यू, माहिती आहे का? हा झोपाई 1 नंबरची. मनोज गेले आहे गाडी पार्क करायला आणि इथे ट्रॉलीज ठेवलेली आहे. मी बघा मॅडम 4 तास झोपली, माहिती तू? आम्ही तिघी इथे बसलो आहोत, मनोजची वाट बघत आहोत. आणि सध्या एअरपोर्टला खूप जास्त गर्दी आहे. समर वेकेशन स्टार्ट झालेले आहेत आणि जेव्हा समर वेकेशन्स इथे स्टार्ट होतात तर भारतामध्ये पण भरपूर लोक येतात, आपले भारतीयच आणि बाकीचे तर येत असतील आणि मग इथे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये जात असतील फिरायला. आणि सध्या एअरपोर्टला खूप जास्त हाय सिक्युरिटी आहे. तुम्ही बघितलं बाहेर, तुम्हाला मी क्लिप दाखवली. आम्ही जेव्हा एंटर करत होतो तर खूप हाय सिक्युरिटी होती. तर का बरं एवढी हाय सिक्युरिटी आहे तुम्हाला थोड्या वेळात मी सांगेन, पण मनोज आल्याच्या नंतर मग मला सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगते. तुम्हाला गर्दी दाखवते मी. मनोज आले आता, आम्हाला त्या साईडला जायचं आणि गर्दीत तुम्ही बघू शकता किती गर्दी. चालायला सुद्धा जागा नाही आहे. क्यूमध्ये मला असं वाटतं 1 तास तरी लागेल. हॉल नंबर 4. आता आम्ही क्यूमध्ये थांबलो आहोत. तुम्हाला सांगितलं खूप जास्त गर्दी आहे आणि मनोजचीच मी वाट बघत होते. मला असं वाटतं अजून 1 तास तरी लागू शकतो. सगळे काउंटर्स ओपन आहे. आम्ही जाणार आहोत लुफ्तांसाने, आमची फ्लाईट लुफ्तांसा आहे. तर आम्ही कसं जाणार आहोत पॅरिस टू जर्मनी. तर इथून आपण जर्मनीला जाणार आहोत. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे का नॉर्मली कसं एअरपोर्टवर खूप जास्त हाय सिक्युरिटी असते, पण यावेळेस सगळ्यात जास्त सिक्युरिटी बघायला मिळाली. कारण की तुम्हाला माहिती आहे जुलै एंडला ऑलिम्पिक स्टार्ट होणार आहे तर आणि ते पॅरिसमध्ये होणार आहे, त्यामुळे खूप हाय सिक्युरिटी आहे. आम्ही जसं एंटर केलं तुम्हाला मगाशीच सांगितलं खूप सिक्युरिटी होती आणि ते चेकिंग पण चालू आहे. तर बघतोय जागोजागी येण्यासाठी सिक्युरिटी गार्ड्स उभे. तर इथून मी तुम्हाला फक्त जर्मनी म्हटले, पण इथून आपल्याला जर्मनी फ्रँकफर्ट या एअरपोर्टला जायचं आहे. आणि परीची पण झोप झाली आता, मग काही त्यांना काही कंटाळा वगैरे येणार नाही. आमचं चेक इन करणं चाललं आहे. तर आपल्या बॅग्सचा मला काय वाटत नाही प्रॉब्लेम होईल. हो. आपण धरूनच वेट करून आलो होतो. चेकिंग करून झालेले आहे बॅग्स. आम्ही घेतलेले आहे बोर्डिंग पासेस. 2 वेगवेगळे बोर्डिंग पासेस आहे. अगोदर आपल्याला जर्मनीला जायचं आहे तर जर्मनीचं वेगळं तिकीट आहे आणि तिथून जर्मनी टू आपल्याला जायचं आहे मुंबईला. तर मुंबईला जाण्यासाठी हे वेगळे तिकीट्स. आणि ज्या ट्रॉल्या आहेत त्यासुद्धा आम्ही इथे लावल्या होत्या, ते घेऊन गेले. तर घेऊन गेले. जायचं हो. चला परिबेला. तर आपल्याला जायचं आहे आता गेट 65. गेट 65ला. तर तिथे सिक्युरिटी चेकिंग करायचं आहे. चला पटकन जाऊया. 9 वाजत आलेली, 9ला 5 कमी आहे. चला. आणि 10:15ची फ्लाईट आहे, जास्त वेळ नाही. 1 तास गेला आम्हाला वाटतं, 1 तास गेला ना. हो. आम्ही गेट नंबर 65 या ठिकाणी आलो आहोत आणि वाट बघतोय. 15 मिनटात बोर्डिंग स्टार्ट होणार. आता 9:20 झालेले आहे, 10 मिनटात होईल स्टार्ट. 10:15ची फ्लाईट आहे ॲक्युरेट, बरोबर. हो. आणि फ्लाईट पण आलेली आहे आणि तुम्हाला मी सांगितलं स्टार्टिंगला आम्ही लुफ्तांसाने जाणार आहोत. तर परिबेला खेळत आहे, मोबाईल जस्ट चार्जिंगला लावला. आणि इथे एक छोटीशी अशी बेकरी टाईप आहे, तर तिथे इतकी गर्दी आहे मला.
कारण की ह्या फ्लोअरवरती ते एकच बेकरी आहे. हो कॅफेटेरिया काही ना हो तर त्यामुळे एवढी गर्दी तिथे. तेच ना. आम्ही इथं घेतली होती आत्ता, लगेच काही कॉफी घ्यायची इच्छा नाही आहे. पण मग असं वाटतं आपण पुऱ्या आणल्या होत्या तर त्या पालक पुरी आणली होती तर ते आम्ही खाऊ थोडा वेळ, बघूया ना. आणि 1 तास आम्हाला लागणार आहे इथून तर फ्रँकफर्टला जायला, तर मग तेव्हा खाऊ आपण मग, हो ना. हो हो बोर्डिंग सुरू झालेली आहे. पण काय होतं क्यूमध्ये उभं राहायचं आणि तसंच 10-15 मिनटं उभं राहावं लागतं. त्यापेक्षा आम्ही विचार केला बाकीचे लोक पुढे गेले का मग आम्ही निवांत जाऊ. तर जागेवर उभं राहावं लागतं आणि इथे इथपर्यंत लाईन आहे ती. परिबेला इथे पेंटिंग करत बसले. विजिट ठेवण्यासाठी त्यांना मी असं कलर पेन्सिल्स आणि ते ड्रॉइंग बुक्स वगैरे घेऊन आले. चाललंय बिझी त्या दोन. लोक कमी झाली म्हणून आता आम्ही चाललो आता बोटिंग. हो आमच्या मागे 1-2 जण आहेत. तर इथे चेक इन होत आहे, सॉरी इथे बोर्डिंग होत आहे. ठीक आहे आपली पासपोर्ट आपलं ते ड्रायपोर्ट कुठे आहे त्याच्यामध्ये आहे का राहू. ही समोरची आमची फ्लाईट आहे. आणि एका रूममध्ये 3 सीट्स आहे. मनोज तिथे बसलेले आहेत. परीची लगेच पेंटिंग सुरू झाली. आणि 1 तासाची फ्लाईट आहे फ्रान्स टू जर्मनी. आणि जर्मनीवरून किती तासाचं अंतर आहे, फ्लाईट किती तासाने आहे ते लगेच मी तुम्हाला सांगेन तिथे गेल्यानंतर. बसलो आता आणि ॲक्च्युली तिथे बसून आहे ना इतका कंटाळा आला होता. 1 तास आम्ही वाट बघत होतो आणि असं वाटत होतं कधी फ्लाईट येते आणि कधी फ्लाईटमध्ये बसतो. आणि बसून कंटाळा येतो. फ्लाईटमध्ये बसणं वेगळं आणि फ्लाईटसाठी वाट बघणं ही गोष्ट वेगळी. तर चला थोडंसं रिलॅक्स करतो आणि नंतर फ्लाईट जस्ट टेक ऑफ झाली. रोजचं म्युझिक ऐकण्याचं काम चालू आहे. नेक्स्ट फ्लाईट कॅच करण्यासाठी आमच्याकडे फक्त 1 तास आहे. त्याला पण आम्हाला पळत जावं लागणार. अजून आम्ही गेट नंबर A जवळच आहोत. गेट नंबर Bला आपल्याला जायचं आहे आणि खूप चालायचं आहे ॲक्च्युली. चला पहिले पळून. दीदीला सगळंच पुढे पाहिजे असतं. ओके मी दीदीला बोलतो. ओके ते मला हात B सेक्शनसाठी आपल्याला लिफ्ट घ्यावी लागेल आणि खाली जावं लागेल. तर इथे ऑलरेडी गर्दी आहे थोडी. लिफ्टने जायचं. येस 1.5 किलोमीटर चालत आलो. त्यानंतर पासपोर्ट कंट्रोल झाले इथे आणि आता आम्ही बाहेर निघालो. आता चाललो आहोत आम्ही आमचा जो गेट नंबर आहे B22 तिथे. आणि इथे आल्याच्यानंतर थोडंसं वाटतं मुंबईचंच एअरपोर्ट आहे. आता आम्ही फ्रँकफर्टला आहोत पण असं बघितल्यानंतर असं वाटतं मुंबईचंच एअरपोर्ट आहे. काही दिवसांपूर्वी फुटबॉल युरोप कप चालू होता तर जर्मनीमध्ये होता ॲक्च्युली तो. जर्मनीची जी बॉर्डर आहे तिथे खूप स्ट्रिक्ट सिक्युरिटी होती. पोलीस वगैरे सगळे ते बॉर्डरला होते. आम्हाला जेव्हा जर्मनीला जायचं होतं ना बॉर्डर क्रॉस करून तर मग गाडी वगैरे चेक करायचे, ते लायसन्स वगैरे चेक करायचे. तर आम्ही विचारलं त्यांना सहज का बरं एवढी सिक्युरिटी आहे. तर त्यांनी सांगितलं आता फुटबॉलचे मॅचेस वगैरे चालू आहे त्यामुळे मग एवढी सारी सिक्युरिटी आहे. आणि त्याच्यानंतर आता जुलैमध्ये तुम्हाला सांगितलं ऑलिम्पिक्स चालू होणार आहे त्यामुळे अजून जास्त सिक्युरिटी आहे. म्हणून मग प्लेनमध्ये नाही का पॅरिसला होणार आहे. तर दिस इज अवर गेट. येस. आणि इथून आपण डायरेक्ट जाणार आहोत आता मुंबईला. आणि आपले सगळे अर्ध्यापेक्षा जास्त आपले भारतीयच दिसतं इथे. ऑब्वियस मुंबईला जातील तर आपले इंडियन्सच असतील. हो तर चला आता आम्ही, कारण की मला कोणतेच असं सीट अवेलेबल दिसत नाही, पूर्ण भरलेले बस. आणि करू आपण जागा. पहिले मी इकडे बघतो की कधी. ओके 13-15ला होईल. फ्लाईट बोर्डिंगसाठी किती गर्दी आहे. तर इथे जागाच बसायला नाही आहे तर मग ह्या सेक्शनमध्ये बसतो आम्ही. इथे तरी थोडेफार सीट्स
वेकंट आहेत. आणि समोर दिसतं सुद्धा आपल्याला बोर्डिंग स्टार्ट झाली का नाही, कारण खूप गर्दी आहे. आतमध्ये गर्दी एक सीट अवेलेबल आहे फक्त लांब लांब, आणि इतकं गरम होते आतमध्ये. हो ना. म्हणून म्हटलं इथे बसतो, माझ्या समोर लक्ष राहील माझं. आणि आम्ही जे पालक पुरी आणले होते त्याचा विचार करतो ते थोडंसं खाऊन घेतो, म्हणजे आम्हाला एनर्जी येईल, आहे की नाही. चल बसून घे बाबा. नरम आहेत ना अजून? हो एकदम नरम आहे. बेलाची फेवरेट आहे चटणी. माझ्या मांडीवर बसून. पालकपुरी आणि चटणीचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागत होतं. सगळ्या पुऱ्या संपल्या. बनियन बेलाने इतक्या आवडीने खाल्ल्या अजून. आणि हां, महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं, फ्लाईट 30 मिनटं डिले झालेली आहे. आता जस्ट अनाऊन्स केलं त्यांनी, म्हटलं ठीक आहे. आणि आता परिबेलाला आम्ही प्रोटीन बार्स देत आहोत, म्हणून मी जस्ट काढलं. ड्रायफ्रूटची आहे ना. मी ते सेंड करते. आय होप तुम्हाला हाचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. Remember,